Welcome back to Incova's News. A long-pending road issue in Moji has been resolved under the initiative of Mandra MLA Cheeta Arulkar. Grateful residents thank Arulkar for addressing the problem that had caused prolonged inconvenience. 17 वर्षां जाली रस्त्याक हाल जाले आमचे सामकी येदीशी वाट दवरली कशें येवंक मेळना जाले चवथीतले संडासाचे उदीक सोडले वाटेर आमचे जाल्यार तेतून पांय घालून आमकां येवचें पडलें इतके त्रास जाले इतले आमदार इले निवडान एकट्यान सुद्दां हो रस्तो करूंक ना हेणी ह्या आमच्या आमदारान मात व्हडले आमचेर उपकार केले व्हडले म्हणजे खूब व्हडले तेचे खूब देवान बरें करूचे इतकेच देवा कडेन मागता बुटांनी पाणी गेले तो म्हणटा तुम्ही कशे रावतात आम्ही म्हटले हेच वाटेन वयता माझी सीएम तो म्हणटा तुम्ही कशे वयतात काय म्हणा ह्या वाटेन आनी तेच्या उपरांत आनीक दुसरो आमदार इलो निवडान तो म्हणटा आपण विजीट दितलो म्हण 1 म्हयन्यान तरी विजीट दितलो म्हण एका म्हयन्याच्या सोडात एका वर्सान सुद्दां विजीट एक दिवंक ना तेणी सर मग आमी आतां भाईक सांगले बाबा रोड आमचो असो आहा ते करूंक जाय म्हण आनी भाईन तो आतां 6 म्हयन्या भितर केलें मदीं कोड ऑफ कंडक्ट लागून जाल्यार बेगीन जातलो आसलो तो कोड ऑफ कंडक्ट लेट जालो आमी भाईचे खूब उपकार मानता आतां आनी बेगींतल्या बेगीन आतां एक सोलिंग करून आमकां दिवपाचो म्हण अशें मागता भाई सो आमी तेचे काळजांतल्यान उपकारी दुसरे सुवातेर आमी उपकारी आसा आमचे देवस्थान तेंच्यांनी आमकां कॉपरेट केल्या मिनीन कालिस्तो चाली फ्रांसीस बाकी सगळे आमचे शेटगांवकर ब्रदर जे तेंचे जमणी आसात तेंचे सगळे आमी उपकारी तांकांय सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा मदल्या वाडा शिरवाडा लोकांची अशी समस्या आणि आता इतर येणारे सुद्दां गांवांतले एक रोमटा आमचे रोमाड बी आसता ते सुद्दां हे सायडीच्यानच वयताले आणि अशा वेळार सुद्दां आमच्या लोकांक तांकां सुद्दां बरी कुस्मयता की बाबाचे रोमाड कशे व्हरचे काय करचे सुद्दां तर आज ती समस्या तेणी आज आमी म्हणजे आमचे जे कार्यकर्ते बी असले त्यांच्यानी आमकां हे फुडें आणि त्यांच्यामुळे आज त्यांच्याशी आमचे कॉन्टॅक्ट जास्ती करून गेलो आम्ही असले थोडेसे पण तितकेसे आमचे कॉन्टॅक्ट नसले पण त्यांनी ते आणि गेले आणि त्यांना सांगले की असे आमच्या तर आपण वहेड आपण करून दिता एकदा त्यांनी शब्द दिलो तो शब्द त्यांनी वर्षा पहिली खरो करून दाखवलो 6 महिन्या भितर त्यांनी करून दाखवलो हांगासले ग्रामस्थ आहात त्यांचो कितले वर्साचो विशय तेंच्यांनी सांगला 25 वर्सां जाली हांगासर वचपाक वाट नासली चवथीक वयतले जाल्यार तांकां गणपती व्हरपाक मेळनासलें कोण सीक पडलो जाल्यार ताका गाडी नासली व्हरपाक उखलून व्हरचो पडटलो आनी तेंच्यांनी जेन्ना ह्यो विशय हाडलो गेले 6 म्हयन्या पयलीं तेन्ना हांवें तांकां सांगलें एश्युअर केल्लें की हे 100% करून दिता म्हणून काही इश्यूज असले 2 पार्टीज मदीं ते कशे भशेन आमचे 3-4 मिटिंग्स जाले रिसॉल्व करपाचो प्रयत्न केला आनी डेफिनेटली आमची सक्सेसफुलूय जाले आनी दोनूय पार्टी मदीं अंडरस्टँडींग करून आयज आमकां बरे पैकी तांकां रोड ह्यो आमी ओपन करून दिल्लो आहा आनी म्हाका दिसता प्रत्येक गांवांनी हे इश्यूज अशेच आहात वाटेचे पांय वाटेचे आनी आमकां जाता तितलो आमी प्रयत्न करता दोनूय पार्टी जे लिटिगेशनान पार्टीक बसून तेंचे वाटे ह्यो सोडोवपाक आयज जे रोड ह्यो ओपन केला हांव तांकां एश्युअर करता बेगिनात बेगीन ह्यो सोलिंग करून दामारूय घालून तांकां दिता म्हणजे तुमकां कोणी बरें ना जाल्यार गाडी हांगा पावतली हो कसलो सण आसा जाल्यार तुमची गाडी तुमच्या दारान पावतली. Mandra MLA Cheeta Arulkar has inaugurated a new street light project in Moji area. The installation of 4-arm street light aims to improve safety and visibility for residents and visitors alike. देवस्थानच्या कमिटी वतीन हांव बाईचे आभार मानता की आमकां एक हाय मास्क केलें हांगा देवळाच्या फुडल्यान सगळो काळोखूच आसलो तो आयज ओपनिंग जालें तेजें इनॉग्रेशन जालें ते परस भाईक हांव धन्यवाद दिता. बांदेकर वाड्यार आमची एक मागणी आसली पयलीं पासून की हांगा जर एक फोकस बसोवपाचो म्हणून खूप वर्सां जाली आमदार येले गेले म्हणून कांय शक्य जालें ना आमी हीच मागणी आमी जिता कडेन घातली आनी जितान ती आमची पूर्ण केल्या बद्दल आमी बांदेकर वाड्या तर्फे त्यांचे आमी सगळे जाण आभारी आहात तशीच त्यांच्या मिसेसचो बर्थडे आहा ताकाय आमी बांदेकर वाड्या तर्फे आमी तुमकां विश करता की हॅपी बर्थडे म्हणून. कोण जे बांदेकर वाड्यार आसात आनी हांगासर तेंचो खूब ते डिमांड आसलो की हांगासर 4 आर्म्स जाय म्हणून आनी त्या प्रमाणे आमी तांकां एश्युअर केलं चवथी पयलीं 4 आर्म्स घालून दितले म्हणून त्या प्रमाणे आयज आमी 4 आर्म्स घालून दिला. आख्ख्या गांवांत 5 4 आर्म्स आमी हे वर्साक घेतलेले आहात आयज बांदेकर वाडा मागीर इतर म्हणजे बागवाड्यार आहा परत तेमान घातलेले आसात सो हे 4-5 जाग्याचेर आमी मोरजे गांवांत घातले अशेंच आमी खंय आहात म्हणजे खंयच्या प्रत्येक गांवांनी 5-5 आमी घेतलेले आसात जे कडून आमी जेन्ना काही इन्स्टॉल करतात तेन्ना इनॉग्रेट करतात. तर सगळ्यांक इतलीच रिक्वेस्ट आहा की तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादाचेर
हे सगळें चलता अशें तुमचे आशीर्वाद तुमी म्हाजेर दवरचे. The 250 years old Brahman Devasthan in Paliyapenne has finally received an electricity connection, making a significant milestone in the temple's history. This development was made possible through the efforts of Mandre MLA Chit Arulkar, whose initiative has brought modern amenities to the historic site, much to the delight of the local community. पूर्णतः जंगल आणि या ठिकाणी वस्ती नव्हती, त्याच्यामुळे इथे लाईट येण्याचं असं काय मोठं नाही. हे देवस्थान होतं, फक्त घर वगैरे इथे काही नाही, त्याच्यामुळे लाईट इथे आली नाही. माझं हे आणि जे आम्ही प्रयत्न केले ते अपुरे पडले असं म्हणतो. नाही, याआधी इथे स्थानिक आमदार जाऊन गेले, मुख्यमंत्री जाऊन गेले, आमदार होऊन गेले, सोपटे झाले, पारसेकर झाले आणि खूप जण झाले, पण त्याच्या ह्याच्यात ते घडलं नाही. योग आल्याशिवाय कामं होत नाही हे म्हणण्यासारखं आहे. आज स्थानिक आमदार जित आरुलकर करून देतोय, काय सांगाल याबद्दल? त्यांच्यानी केलेल्या कार्याची पोच पावते लोक देतात आणि अशी त्यांना मिळत राहू. जवळजवळ 150 वर्ष असं त्यांनी म्हटलं की त्या मानाने खूप आतला भाग आहे. तुम्ही बघितलं असणार की किती वेळ चालावं लागतं वगैरे. ही जी आधी जी वाट आहे जी कोणाकोणाच्या भाटामत नाही, ती बरीच वर्णावर्णांची आहे, त्यामुळे अजून जास्त वेळ लागत होता. पण हा एक कॉमन काय अंडरस्टँडिंग ठेवून सगळ्यांनी एक वाट त्याला सुदृढ केली आणि इथपर्यंत आम्ही पोचलो. खरा मुख्य प्रश्न होता लाईटचा, तो बरीच वर्ष बाबांनी किंवा आमदारांनी सगळ्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न केला सॉल्व्ह करण्याचा आणि आज इथे आपण बघतो ही लाईट इथे आलेली. त्याबद्दल लाईट देव हांगा काळोखात असले तर त्यांचे हे स्वप्न आज जी थंय साकार केल्ले आसा तर हांव खरेंच भाईक थँक्स म्हणटा. आणि हेच्या फुडें आमची अशीच कामां गांवांत आमी खुबशे फायदे हे केले आसता ते तेंच्यांनी फॉरवर्ड करचे अशें तांकां विनंती करता. लाईट मेळ्ळी ह्या देवाक, जे आज सगळ्यांनी सांगलेलें आसा की ब्राह्मण देवस्थान हळजींचे खूप वर्साच्यान लाईट नासली हांगा. म्हाका अशें दिसता की 250 वर्सां तेंचे देव आसा हांगा आणि तेंच्यांनी कितल्या जाणांक सांगलें आसतलें, जशें तेंच्यांनी सांगलां की कितल्या जाणांक तेंच्यांनी रिक्वेस्ट घातली आसतली. अशें पॉसिबल नासलें अशें केन्नाच जावचें ना, पूण कोणी तितले एफर्ट्स घेवंक ना. सो इतलो डिस्टन्स चलपाचो, हांगाच लायट ना अशी ना, पूण वाटेर पसून 600-700 मिटर आमी आतां चलत आयली भितर आणि हांगा देव आसा. चलत येवपाक पासून त्रास जाता न्ही हांगा मेरेन, कित्याक सगळो काळोख आसा आणि सगळें रान आसा हांगा, झाडां आसात. सो भितर एकदम रिमोट एरियेन हे देव आसा. जाल्यार आयज म्हाजो वाडदीस आणि त्या निमतान म्हाका एक सत्कर्म बरें कार्य करपाक मेळ्ळें हांगा तेचे उक्तावण करून. म्हणून आज आमदाराच्या सहकार्यान आणि आमच्या पंचायतीच्या सगळ्या सहकार्यान आणि सगळे जे ग्रामस्थ आहात तुमच्या सहकार्यान आयज लायट हांगासर पेटलेली आसा. आणि हे सांगूंक सोदता हांव की जर रोड आसा ते जर तुम्ही NOC दी जाल्यार आमदार साहेबाच्या सहकार्यान आमी ते रोडाचेय काम आमी हातीत घेवंक सोदता. सदांच चिंतूंक जायना की मेजर व्हडले डेव्हलपमेंट कितें आहात, म्हणजे व्हडले व्हडले प्रोजेक्ट्स कितें आहात तेचेर डेफिनेटली फोकस करपाक जाय, कित्याक डेव्हलपमेंट जायत आसता. पूण बारीक बारीक इश्यूज आहात जे अशे लायटीचे इश्यूज आहा, लायट पावर सप्लाय पावोंक ना खंयच्या घरान, खंयच्या देवस्थानात उदीक पावोंक ना, इतर रस्ते पावोंक ना, हे बारीक बारीक इश्यूज आहा. हे जेन्ना सॉल्व करतले तेन्नाच खंय तरी सामान्य मनशाक आमचेर विश्वास बसतलो आणि हे सरकाराचेर विश्वास बसतलो.